नमस्कार, मी मनीष पाटील सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतो एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीज मध्ये, ज्याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. म्हणतात ना की ठरवून काहीच होत नाही. भविष्यात स्वतःवर चित्रपट बनलेला पाहायचा असेल तर त्याची पटकथा आजपासून लिहावी लागते आणि त्याचमुळे ज्यांचा संयम हा उदाहरण म्हणून ओळखला जातो असे प्रवीण तांबे सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. प्रवीण सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. कसं वाटतं या पॉडकास्ट सिरीज मध्ये येऊन? बरं वाटतंय. जरा टेनिस क्रिकेट बद्दल बोलणं आणि ऐकणं मला बरंच वाटतं, कारण की या टेनिस क्रिकेटमुळेच मी जो काय आहे आतापर्यंत टेनिसमुळेच आहे, तर खूप बरं वाटतं इथे यायला. आता आपल्या वर्तमानात काय चाललंय त्याची आपण माहिती घेऊया. आपण गुजरात जायंट्स म्हणजेच वुमन प्रीमियर लीग मध्ये देखील सहभागी होत आहेत आणि तुमच्या माध्यमातून महिला क्रिकेटपटू शिकतायत. तर बॉलिंग बद्दल, महिलांच्या या सर्व प्रदर्शनाबद्दल काय सांगाल? हे बघा, कोचिंग हे आता पॅशन झालंय माझा, कारण की खेळतो लिजन्स लीगच खेळतोय फक्त, पण कोचिंग हे आता पॅशन झालंय. तर आपल्याला काही कला आपल्या आहेत त्या आपण सर्वांपर्यंत पोहोचणं हेच मला आवडते आता करायला. मी आता IPL मध्ये करत होतो, आता वुमन्स मध्ये पण काम करतोय आणि वुमन्स क्रिकेटमध्ये काम करायला मजा येते, कारण की आपल्याला तिकडे ऍक्च्युअली काम करायला भेटतंय, बॉलर्सवर काम करायला भेटतंय, त्यांना रणनीती आखायला भेटते, तर बरं वाटतंय आता. हे झालं तुमचं प्रेझेंट. आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊया. खरं तर सुरुवात खूप महत्वाची असते, कारण पहिली पायरी ही कधीच विसरता येत नाही. तर मग क्रिकेटच्या जर्नीची सुरुवात कशी झाली? जर्नीची सुरुवात माझ्या क्रिकेटची म्हणजे वडिलांना बघून झाली, कारण की वडील हे चांगले क्रिकेटपटू होते, फुटबॉलपटू होते आणि त्यांच्या मॅच बघायला जायचो मी. वडील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसाठी खेळायचे आणि क्रिकेटमध्ये खूप चांगले खेळायचे. म्हणजे ते स्वतः कॅप्टनही होते, बॅट्समन होते, एक बॉलर होते आणि त्यांना बघूनच मला या स्पोर्ट्स बद्दल खूप आवड निर्माण झाली. हे चर्चासत्र खरं तर टेनिस बॉल क्रिकेट आणि लेदर बॉल क्रिकेटच्या अवतीभोवती फिरणार आहे आणि म्हणूनच मला माहिती घ्यायला आवडेल की तुमची सुरुवात सुद्धाच टेनिसने झाली की लेदर पासूनच सुरुवात केली? नाही, टेनिस बॉल क्रिकेट पासूनच सुरुवात झाली. खोटं कशाला बोलू, कारण की मिडल क्लास फॅमिलीमध्ये होतो, सगळ्यांनाच ते झेपत नसतं लेदर बॉल, पण टेनिस बॉलनी मला भरपूर म्हणजे चांगले दिवस बघायला भेटलेत, कारण की चांगलं क्रिकेट खेळलोय. कारण की आम्ही जेव्हा खेळत होतो एवढं प्रोफेशनलिझम नव्हतं जे आता आपल्याला बघायला भेटतंय. पण खरंच तर माझी सुरुवातही टेनिस बॉलमध्येच झाली. लोकल खेळत होतो, घरगुती क्रिकेट खेळत होतो, घराच्या वरांड्यात खेळत होतो. तिथनं मग थोडी ओळख होत गेली मित्रांशी, मित्र झाले. तर मुलुंडला राहत होतो मी आधीपासून आणि आता पण तिथेच राहतोय. तर मुलुंडच्या टीममध्ये खेळत होतो, राज 11 मध्ये, आणि अशीच माझी जर्नी सुरू झाली टेनिस क्रिकेटमध्ये. तुम्ही 50 ओलांडले पण ते वाटत नाहीये, त्यामुळे तुमच्या आठवणी किती ताज्या आहेत तर थोडं मला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही ज्यावेळी टेनिस बॉल क्रिकेट खेळायचा त्यावेळेला अपोजिट टीम्स किंवा चॅलेंजिंग टीम्स किंवा खेळाडू यांची थोडीशी माहिती तुमच्या वतीनं? बघा, मी बघत आलोय क्रिकेट पूर्वीपासूनच, आणि मी जेव्हा खेळत होतो माझ्या पूर्वीचे यांची मला स्टोरी माहित होती. फक्त रजनी पटेल होते, ते हे सगळे मोठे मोठे खेळाडू होते, त्यांच्याबद्दल ऐकतच होतो मी आणि मला असं वाटलं नव्हतं कधी मला त्यांच्यासारख्या प्लेअर मध्ये खेळायला भेटेल म्हणून. तर माझी पहिली एक प्रोफेशनल टीम म्हणून मॅचलेस होती. व्हेरी गुड. आणि मॅचलेस मध्ये मी खेळायला गेलो पहिला, आणि तेव्हा बघितलं उमेश मांजरेकर, संतरू गायचोर, परत आबा बोलतो आम्ही, आबा देशपांडे, हे मोठे मोठे प्लेयर्स तिथे होते. नरेश शानबाग आहे, अनिल शानबाग आहे, संदीप दळवी, म्हणजे असे मोठे नाव घेईल तेवढं कमीच. म्हणजे त्यांच्याबरोबर खेळणंच माझं भाग्य होतं आणि ते झालं कसं शक्य, ते प्रेम, आवड यामुळेच झालं ते. RK ट्रॉफी ही अग्रमानांकित स्पर्धा त्या काळातली ओळखली जाते आणि सर्व लेजेंडरी क्रिकेटपटू त्या स्पर्धेचा आढावा मला देतात. तर तुम्ही ती स्पर्धा खेळलीत का? खेळली म्हणजे ती आम्ही जिंकलो पण आहे माझ्या कॅप्टन्सी अंडर. जी लास्ट RK ट्रॉफी होती त्या संघाला, मॅचलेस संघाला मीच लीड करत होतो. त्या लास्ट वेळेस मी मॅन ऑफ द सिरीज पण होतो आणि मॅन ऑफ द मॅच पण होतो त्या स्पर्धेत. मग RK स्पर्धा ही माझ्या जीवनातली एकदम मोठी स्पर्धा होती, कारण की त्याला ती IPLचा दर्जा होता त्या टुर्नामेंटला. भले भले संघ येत होते, भरपूर बाहेर येत होते, आणि माझं भाग्य आहे की मी त्या मॅचलेस सारख्या मोठ्या संघाला लीड करायला भेटलेलं मला ते. तुम्ही जिंकलात, तुम्ही मॅन ऑफ द सिरीज सुद्धा झालात. तर लेदर बॉल क्रिकेट त्यावेळेला साईड बाय साईड चालू होतं तुमचं? नाही, त्यावेळेस लेदर बॉल एवढं नव्हतं, आणि त्याचं श्रेय मी खरंच देईन ती अजय कदमला देईन, कारण की त्यांनीच मला लेदर क्रिकेटमध्ये घेऊन गेले. ते तेव्हा ओरिएंट शिपिंगला खेळत होते आणि त्यांचे एक संघ होतं ठाण्यालाच आपल्या, सनी 11 म्हणून, त्याच्यामधनं मला खेळायला बोलवत असायचे नेहमीच. म्हणून मी माझं सगळं श्रेय ते अजय कदमलाच देईन, कारण की त्यांनीच मला लेदरमध्ये आणलं. मार्गदर्शक खूप महत्वाचे असतात आणि तुमच्यामध्ये काहीतरी अजय सरांनी पाहिलं असेल आणि म्हणून तुम्हाला तो मार्ग दाखवला. आणि जेव्हा तो मार्ग दाखवला तुमचं वय काय होतं? की मी असेल तेव्हा 22-23 वर्षाचा असेल. तेव्हा त्यांनी मला बोलले की एक टीम आहे तिथे खेळायला येशील का म्हणून.
तर मग तसं तसं त्यांच्याशी आमचा सहभाग झाला. मग मी बोलतो तसं आमची एक राज 11 टीम एक निर्माण झाली त्याच ह्याच्यात. तर त्या राज 11 टीम आम्ही भांडूप आणि मुलुंडमधले एकत्र खेळत होतो. आणि तेव्हा अजय कदम लीड करत होता आम्हाला सर्वांना. आणि अशीच आमची मैत्री पण वाढत गेली आणि त्यामुळे त्यांना कळालं की मी लेदरही चांगला खेळू शकतो. म्हणून त्यांनी बोलले की खेळू शकतो का? मग तिकडनं क्लब क्रिकेट सुरू झालं. तिथनं माझं कंपनी क्रिकेट चालू झालं ऍक्च्युली टू बी ऑनेस्ट. मी सनी टीमला पण खेळायचो वारंवार. मग त्यांनी मला एका ओरिएंट शिपिंगची सरांशी ओळख करून दिली आणि ते बोलले तुझ्या टीमला खेळशील का म्हणून. आणि मग तसं माझं लेदर क्रिकेट चालू झालं आणि मग क्लब क्रिकेट त्याच्यानंतर चालू झालं. मग माझं शेवटच्यात आपल्या कांगालिक मध्ये भरपूर संघ असतात एच डिव्हिजन पर्यंत. तेव्हा मी सी डिव्हिजन क्लबला खेळत होतो पारसी सायकलिस्ट. मग शिवाजी जिमखाना जिम साठी तुम्ही खेळला. हो, मग तशीच जर्नी सुरुवात झाली. सी डिव्हिजनला खेळलो. नंतर मला चांगला खेळ बघून मला पारसी जिमखानाने बोलवलं. मग पारसी जिमखानाला मी बी डिव्हिजन खेळलो. बी डिव्हिजन मध्ये आम्ही चॅम्पियनशिप झालो आणि ए डिव्हिजनला आलो. आणि तिथे माझा चांगला खेळ बघून मला शिवाजी पार्क जिमखानाने बोलवलं आणि मग तसं माझी जर्नी पुढे सुरू झाली. कुठली एक लक्षात राहणारी मॅच किंवा स्पर्धा ज्या ठिकाणी प्रवीण तांबेच दिसले प्रेक्षकांना, बाकी कोणी दिसलं नाही? हे बघा, मी जे पण माझं क्रिकेट आतापर्यंत खेळत आलोय ते मी टीमसाठी खेळत आलोय. तर मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट होता की म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करून आपण आपली टीम कशी जिंकेल. तर मी सेंटर ऑफ अट्रॅक्शन कधीच नव्हतो टीमच्या कुठल्या. छोट्या छोट्या परफॉर्मन्स करत होतो. म्हणजे बॉलिंग आली तर 2-3 विकेट काढून देणं, बॅटिंग मध्ये शेवटी असे 15-20 रन पाहिजे असेल तर जिंकून देणं. आणि ह्या छोट्या छोट्या कामगिरीमुळेच मला असं वाटतं की मला मोठे संघ भेटत गेले. कारण की मला असं वाटतं ती माझी नेव्हर डाय ऍटिट्यूड बघितली त्यांनी आणि नेव्हर गिव्ह अपची ऍटिट्यूड बघितली. त्यामुळेच मला सगळ्या संघाने ज्या पण संघात मी खेळत गेलो, म्हणजे टेनिस असो लेदर असो, कारण की टेनिसमध्ये मला खरं बघायला गेलो तर चंदू म्हणून होते मुलुंडचे, त्यांनी मला मॅचेस मध्ये घेऊन गेलं. त्यांनी बघितलं माझं ऍटिट्यूड टेनिस खेळताना. तर राजमध्ये बघितलं त्यांनी मला. पण राजमध्ये बघितलं अरे तू खूप चांगला खेळतोस, तर तू मॅचलेस येऊन खेळशील का? तर मला असं वाटतं त्याच आठवणी आहेत माझ्या की मला माझी जिद्द आणि माझं नेव्हर गिव्ह ऍटिट्यूड मला जे पण लाईफमध्ये भेटत गेलं ते भेटत आलं. लेदर बॉल क्रिकेटपटूंची सर्वात महत्वाची पायरी असते रणजी क्रिकेट. तर 2000 साली संभाव्य यादीमध्ये मुंबईच्या तुमचं नाव गेलं होतं. हो, 2000 साली मध्ये आलेलं माझं नाव. ते बोलतात ना 40 येतात, तर त्याच्यामध्ये नाव आलं होतं. अनफॉर्च्युनेटली मी टीम मध्ये येऊ शकत नव्हतो, पण आलेलं मला 2000 मध्ये मी स्क्वॉड मध्ये आलेलो. तेव्हा रणजी ट्रॉफी मध्ये जाऊन सराव पण केला होता. पेशन्स लेवल कशी मॅच केली? कारण खूप कठीण असतं क्रिकेटपटूंसाठी. जेव्हा संधी समोर आहे, मी संधी घेणार आहे, संधीपर्यंत पोहोचू शकत नाही, मग ते दिवस कसे तुम्ही घालवले जेव्हा तुम्हाला संधी मिळाली नाही जी तुम्ही हक्काची होती? पेशन्स बद्दल बोला तर तुम्हाला त्या गोष्टीबद्दल पॅशन पण पाहिजे. पेशन्स तर माणसाला येतं नंतर, पण त्या स्पोर्ट्स बद्दल तुम्हाला पॅशन पाहिजे. आणि मला क्रिकेट बद्दल पॅशन होतं. तर ते पॅशन होतं, ते मला संधी न भेटणे आणि ते पॅशन जाणार नव्हतं. आणि ते पॅशन मी नेहमी ठेवून होतो अंगात माझ्या. आणि मला माहित होतं की या पॅशनला तर मला कोण अडवू नाही शकत. ते माझं स्वतःचं पॅशन आहे आणि त्या पॅशनमुळेच मला संधी भेटत गेली. तर मला असं वाटतं की तुम्ही जर कुठल्या स्पोर्ट्स असो किंवा काही गोष्टी असो त्याच्यात पॅशनेट असले ना, तर मला असं वाटतं तुम्हाला सगळं भेटतं. बघा, मिळेल फक्त ठरवून चालत नाही, तर तुम्हाला मेहनत घ्यावीच लागते. पण हे देखील आहे की मी यशस्वी होणारच या जिद्दीने केलेल्या मेहनतीला कधीच ते वाया जात नाही. तर ती जिद्द तुमची आम्ही पाहिलेली आहे. पण 2008 साली IPL सुरू झाली आणि त्यावेळी मग चान्सेस वाढले का? माहित नाही सर्वांना माहित आहे की नाही. 2008 मध्ये मी तेव्हा ओरेंज शिपिंग सोडून मी DY पाटील जॉईन केलं होतं आणि DY पाटीलवरच ओपनिंग सेरेमनी झाली होती IPL ची फर्स्ट. आणि तेव्हा मी IPL मध्ये काम करत होतो. म्हणजे काम म्हणजे कसं, DY ला कामाला होतो मी आणि IPL तिकडेच होती. तर ती जर्नी माझी तशीच चालू झाली असं बोलू शकता की फर्स्ट इयर होतं, आम्ही लायझनिंग मॅनेजर म्हणून काम करत होतो IPL ला. आणि मी नंतरची 3 वर्ष लायझनिंग मॅनेजरच केलंय काम म्हणून. पण तेच बोलतात ना, तुम्हाला जे पॅशन असेल तुमच्या गोष्टीबद्दल ते तुम्हाला तुमच्या ड्रीम्सच्या पुढे घेऊन जातात. आणि मला वाटतं त्या पण या गोष्टी आहेत. मी सर्वांना बघत होतो तिकडे. फर्स्ट IPL होती, ग्लॅमर भरपूर होता तिकडे, मोठे मोठे प्लेयर होते, फक्त इंडियातलेच नाही तर बाहेरचे पण प्लेयर होते. पाकिस्तान बरोबर आपण आता खेळत नाही सामने, तिथले पण प्लेयर होते. फर्स्ट इयर मला असं वाटतं सर्वांनाच अलाउड होतं त्या टुर्नामेंटला खेळायला. तर मी सर्व दिग्गज प्लेयर बघत होतो तिथे. मग तेच बोलतो ना, तुम्हाला जर पॅशन असेल कुठल्या गोष्टीला ते काही ना काही कारणाने तुम्हाला त्या तिकडे घेऊन जातं. मग कोणाची नजर तुमच्यावर पडली की नाही मला आता प्रवीण तांबेला माझ्या संघात घ्यायचंच आहे? आणि मग ते वर्ष कुठलं ज्यावेळी तुम्ही IPL मध्ये एंट्री केली आणि कोणामुळे केली? कोणामुळे केली म्हणजे ते बोलतात ना ऑपॉर्च्युनिटी. मी एक नेहमी बोलतो ऑपॉर्च्युनिटी पाहिजे असते कुठल्या प्लेअरला. आणि मी माझ्या आयुष्यात नेहमी ऑपॉर्च्युनिटी
पॅशन बरोबर ऑपॉर्च्युनिटी पण शोधत होतो. आणि ती एक माझ्या 41 इयर्स मध्ये आली मला ती ऑपॉर्च्युनिटी. तेव्हा मी चांगला परफॉर्मन्स करत होतो. एज मला माहित नव्हतं. 41 बोललो तुम्हाला कारण की मला ते स्टॅम्पच लागलाय की माझा डेब्यू 41 मध्ये झालाय. तर मी बोलतो ना, सगळ्या प्लेअरला ऑपॉर्च्युनिटी असते, पण ही मोठी स्टोरी आहे एक चांगली, जी माझ्या मूवीमध्ये पण ती दाखवली गेली नाहीये. कारण की मी 41 मध्ये असा एक प्रसंग होता की मी बोलतात ना, जो ॲबी कुरेला म्हणून त्यांनीच मला घडवलं ऍक्च्युली, हे बोलू शकतो मी. तर त्यांनी बोलले, प्रवीण आता तू 41 झालायस, तर मला असं वाटतं ही एक आमच्या डी.वाय. पाटीलला डी.वाय. T20 टुर्नामेंट होती आणि आम्ही ती ऑर्गनाईज करतो डी.वाय. पाटील. तर गेले भरपूर वर्ष झाले, मला वाटतं 20 वर्ष झालेत आम्ही ती ऑर्गनाईज करतोय. आणि त्या वर्षी ॲबी मला बोलला की आता ह्या वर्षी तू ना या टुर्नामेंटमध्ये एक कोच म्हणून राहा म्हणून, तर आपण यंगस्टरला चान्स देऊया म्हणून. तर मला खूप वाईट वाटलं ते, कारण की मला खेळायचं होतं भरपूर. पण काय, शेवटी जॉब पण महत्वाचा होता आणि मी डी.वायला जॉब करत होतो. आमच्या 2 टीम होत्या, म्हणजे डी.वाय. पाटील ए आणि डी.वाय. पाटील बी टीम होत्या. तर मला सांगितलं तू या दोन्ही संघाला बघायचं ऍज ए कोच म्हणून, आणि गरज पडली तर तू खेळ. पण कसं गरज पडणार नाही, कारण की आपल्या दोन्ही टीम झाल्यात म्हणून. तर मी भरपूर रडलो होतो, घरी गेल्यावर भरपूर रडलो की मला खेळायचं. आणि मला कोच म्हणून त्या बायकोनी समजवलं मला की बघ, आता तू खेळत होता एवढ्या वर्ष, चांगलं क्रिकेट खेळलायस, तर आता तुला एक कोचची भूमिका देत आहेत, ती पण खुशीने ऍक्सेप्ट कर. पण मला ते मान्य नव्हतं, मला खेळायचं होतं. पण अनफॉर्च्युनेटली मला जॉब होता, तर मला ते करायला भाग पडलं. तर ती टुर्नामेंट चालू झाली, पहिल्या मॅचेस झाल्या, आणि अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे गेस्ट प्लेअर म्हणून घेऊन आलेलो आम्ही राहुल शर्मा म्हणून, एक लेदर क्रिकेटर, लेग स्पिनर होता. तो फर्स्ट मॅचलाच इंजर्ड झाला. तो इंजर्ड झाला, तर आमच्याकडे कुठली स्पिनरच नव्हते, कारण की टुर्नामेंट चालू झाली होती, सगळे स्पिनर कुठे ना कुठे खेळत होते. मग ते बोलतात ना, जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी भेटते तुम्हाला, तर त्या कारणाने मला ती ऑपॉर्च्युनिटी भेटली की तिकडे एक प्लेअर नव्हता स्पिनर, आणि आम्हाला आमच्या ए टीमलाच गरज होती एका स्पिनरची. म्हणजे नशिबात लिहिलेलं तुम्हाला मिळेलच, फक्त एकच अट आहे की मेहनत करावी लागेल आणि संयम ठेवावा लागेल. आणि ती वेळ आली ज्या वेळेची आतुरतेने प्रवीण सर वाट पाहत होते. एक तपश्चर्या होती, 20 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली, आणि तो पहिला सामना जेव्हा हातात चेंडू आला, ती फिलिंग काय होती? राहुल शर्मा गेल्यावर मला बोलले तिथे खेळा म्हणून, आणि ती टुर्नामेंट खेळलो आम्ही ती फायनल मारली, आणि मी हायेस्ट विकेट टेकर होतो तिकडे, 12 विकेट्स काढल्या, आणि आम्ही ती टुर्नामेंट जिंकलो फायनल. तर तुम्ही बोलला ना, तुम्हाला IPL मध्ये कशी एंट्री झाली, त्यावेळेस पूर्ण RRचा स्काउट्स बघायला आला होता ती मॅचेस. आणि तेव्हा जुबिन भरूचा आणि मॉन्टी देसाई हे दोघंही त्या स्काउटचे प्रमुख होते. त्यांनी माझा गेम बघितला तिकडे, आणि त्यांनी मला बोलले, त्या टुर्नामेंटमध्ये माझा परफॉर्मन्स बघून त्यांनी मला जयपूरला बोलवलं की तू ये ट्रायल्सला ये म्हणून. आणि त्यांनी तेव्हा माझे इंट्रोडक्शन राहुल द्रविडला करून दिलं की आम्ही एका प्लेअरला बघितलंय की तो त्यांनी चांगला परफॉर्मन्स केलाय, तर मला ट्रायल्सला बोलवलं. आणि मी भाग्य समजतो माझं की त्या ट्रायल्सला राहुल द्रविड होते आणि पॅडी अपटन हे होते त्या ट्रायल्सला, आणि माझी ट्रायल्स ती सुपर्ब गेली होती. म्हणजे मी तिकडे असा कुठलाच चान्स दिला नाही त्यांना की विचार करायला की याला घ्यायचं की नाही, कारण की मी बॉलिंग पण चांगली टाकली होती, फिल्डिंग करत होतो कुठच्याही पोझिशनला, आणि ते बघून मला त्यांनी सिलेक्ट केलं. मग फेअर असं सिलेक्शन तुमचं झालं, आणि तुम्ही जसा उल्लेख केला की मी कुठलाच मोका दिला नाही, पूर्ण तयारीनिशी गेला होतात. म्हणजे तयारी तर करायचीच आहे, आणि इतका मोठा तुम्हाला मंच मिळतोय स्वतःला सिद्ध करण्याचा, तर त्या मंचावर मला सर्वोत्तम द्यायचंय, तीच धारणा तुमची? कधी विचार नाही केला की कुठची मॅच मोठी असते, कुठचा इव्हेंट मोठा असतो. मी बघितलं की आपल्यापासून आपण काय द्यायचं, 100% देऊ शकतो. आणि मला माहित होतं या ट्रायल्स मध्ये जर मी 100% दिले तर मला कोणी थांबवू शकत नाही सिलेक्ट करायला. आणि मला असं वाटतं ती माझी वन ऑफ द बेस्ट ट्रायल्स होती, कारण की माझ्याकडनं तिथे कुठली चुकाही झालेली मला असं वाटत नाहीये. आणि बोलतात ना, ते जेव्हा तुम्ही कुठची गोष्ट जिद्दीने किंवा कुठल्या विचाराने करायला लागतात, तर तुमची पूर्ण काय तुमच्यावर असते. तर मला असं वाटतं त्या ट्रायलला ना, सगळ्यांचं, म्हणजे मित्र असो, माझी फॅमिली असो, सगळे असो, माझी वाईफ असो, सगळ्यांचा तो बोलतो ना, तो ऑरा असतो, तो पॉझिटिव्ह ऑरा तो माझ्याबरोबर होता तो. आणि ती ट्रायल्स माझी चांगली गेली होती. ट्रायल झाली, RR मध्ये आपलं सिलेक्शन झालं, मग तो पहिला सामना, आणि त्या पहिल्या सामन्याची जी फिलिंग आहे ती कशी व्यक्त कराल? वेगळी होती. म्हणजे डोळ्यात अश्रू होते माझ्या, कारण की ती फिलिंग मी शब्दाने बोलू नाही शकत, कारण की खूप टचिंग होती ती. मीच नाही तर माझ्या घरचे सर्व रडले होते, कारण की त्यांनी बघितलं होतं एवढं वर्ष बॅग घेऊन ट्रेनमधनं जाणं, कामाला जाणं, कामावर येऊन खेळणं, हे त्यांनी बघितलं होतं. आणि ती जेव्हा ती ड्रीम्स पूर्ण होते ना, ती फिलिंग म्हणजे मी बोलू शकत नाही, म्हणजे शब्दात नाही बोलू शकत. कुठल्याही टेनिस बॉल पासनं लेदर बॉल क्रिकेट खेळणं एवढं सोपं नसतं, आणि ते पण मिडल क्लास माणसाला. आणि मला माझ्या आई वडील किंवा माझे मित्र, माझ्या सर्व फॅमिलीला त्याचं श्रेय द्यायला लागतं, कारण की त्यांनी मला कधीच दमून दिलं नाही, कधीच मला
खंत वाटायला दिला नाही, म्हणून जर्नी भरपूर स्वीट होती. इमोशनला क्रिकेटमध्ये तितकं महत्व नाहीये, तुम्हाला तर ठाऊकच आहे. तुमच्या आकड्यांना महत्व आहे. मग त्या पहिल्या पर्वामध्ये तुमचे आकडे काय सांगत होते? माझा डेब्यू झाला जेव्हा, तेव्हा माझं जी बॉलिंग होती, जी बॉलिंग पाहिजे असते IPLच्या सामन्यामध्ये 20 ओव्हर्सच्या सामन्यात, त्या बॉलिंग चांगली झाली होती. मी असं बोलत होतो ग्रेट झाली होती, पण त्या बॉलिंगनी इम्पॅक्ट पडला होता मॅनेजमेंटवर की ना ह्या उंच स्तरावर हा परफॉर्मन्स करू शकतो. तर तोच इम्पॅक्ट पाडला होता मी, आणि माझ्यासाठी तोच इम्पॅक्ट महत्वाचा होता की मी इथे फक्त एक मॅच खेळायला आलो नाहीये IPL मध्ये, मला इथे राहायचं आणि मला इथे जिंकायचं आहे. आणि मला असं वाटतं त्या 2-3 मॅच ज्या खेळलो स्टार्टिंगच्या मी, त्याच्याने माझी छाप पाडली होती. राजस्थान रॉयल्सच्या संघामध्ये लेग स्पिनरची आवश्यकता होती, पण मला असं वाटतंय की तुम्ही पेस बॉलर होता आणि तुम्ही तुमची बॉलिंग ऍक्शन काही कारणामुळे चेंज केली. जर तुम्ही पेस बॉलर असता, म्हणजे तसं कंटिन्यू केलं असतं, तर तुमचा मौका बनला असता. बघा, ते मी आता सांगू शकत नाही, कारण की मी बोललो पॅशनेट होतो मी क्रिकेटसाठी. मग ती फास्ट बॉलिंग असो या स्पिन बॉलिंग असो, माझं इंटेंट आणि माइंडसेट तेच असला असता, तो चेंज असा झाला माझा. पण तुम्ही जसं बोलता की मी स्पिनकडे वळलो, कारण की माझी हाईट तेवढी आहे आणि मला असं वाटतं मला जी बॉलिंग जमते चांगली, ती मला वाटतं लेदरमध्ये स्पिन म्हणून मग मला वाटतं मला पुढे जाता आलं असतं. आणि मी त्याचं श्रेयही पण मी अजय कदमलाच देऊ शकतो, कारण की माझं क्रिकेट मी कधी टीमसाठी खेळलोय, स्वतःसाठी खेळलो नाहीये. मी लेग स्पिनर फास्ट बॉलर पासून कसं बनलो तेही तुम्हाला कोणाला माहित नसेल तर मी सांगतो, कारण की मी एक टुर्नामेंट खेळत होतो, मॅच खेळत होतो, आणि तिथे तुम्हाला माहित आहे मुंबईचे जे विकेट्स असतात ते पाटा विकेट असतात आणि स्पिनला साथ देते, फास्ट बॉलिंगला देत नाही एवढी साथ. तर एक मॅच होती, मी फास्ट बॉलिंग टाकली, विकेट नव्हते भेटली आणि टीम्सला विकेट नव्हते भेटत, आणि अजय कदमला माहित होतं की मी टेनिसमध्ये स्लोअर वन लेग स्पिन टाकतो म्हणून. तर त्यांनी मला त्या मॅचला रिक्वेस्ट केली की तू ह्या मॅचला स्पिन टाकशील का, तुझ्या ओव्हर्स उरल्यात त्याच्यात. तर मी बोललो का नाही टाकणार, जर टीमला मदत भेटत असेल आणि मला जर विकेट भेटतील आणि टीम मॅच जिंकेल तर का नाही. आणि त्या मॅचेसला मी ऍक्च्युअली लेग स्पिन टाकली आणि 3 विकेट्स काढल्या होत्या. मला आठवतं ठोसरची मॅच होती ही, आम्ही ठाण्याच्या स्पोर्टिंग क्लबला खेळत होतो ती, आणि ती 3 विकेट्स काढून आम्ही ती मॅच जिंकलो होतो. आणि त्याच्यानंतर मला असं वाटत नाही मी पाठी वळून बघितलं की मी फास्ट बॉलिंग करायची की. म्हणजे तो निवडलेला जो पर्याय तुमचा होता स्पिन अटॅक करण्याचा, तो पर्याय योग्य ठरला आणि ते कदाचित नियतीत लिहिलं सुद्धा असेल, आणि त्याचमुळे तुम्ही प्रत्येक पर्वात खेळत गेले आणि 2014 साली ती मानाची पर्पल कॅप तुमच्या शिरपेच्यात होती. तर त्या पर्वाबद्दल काय सांगाल? तो वर्ष माझ्यासाठी भरपूर चांगला ठरला, महत्वाचा ठरला, कारण की RRला खेळत होतो आणि RRकडे स्पिन बॉलर्स नव्हते थोडे, आणि तेव्हा माझा तो परफॉर्मन्स मला करायचाच होता, कारण की मला असं वाटतं की ऑपॉर्च्युनिटी चालून वारंवार येत नाही स्वतःकडे, आणि जी ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली होती ती फार मोठी होती आणि मला ती गमवायची नव्हती. आणि ज्या वेळेस मी ती बॉलिंग करत होतो ना, ती मी अजूनही बघतोय की ती जेव्हा पण ते व्हिडिओज बघतो ना, तेव्हा वेगळाच ऑरा होता आणि वेगळ्याच हातातनं बॉल सुटत होता माझ्या. आणि मला वाटतं त्या वेळेपासून मी पाठी बघितलं नाही, मी टीमला मॅच जिंकून देत होतो. आणि जेव्हा ती पर्पल कॅप आली मला मिड ऑफ द टुर्नामेंटमध्ये, तेव्हा एकच होतं की यार आपण जो विचार करत होतो की गिव्हअप नाही करायचा कुठच्या गोष्टीसाठी, आणि जर आपण गिव्हअप नाही केला आणि आपण जर पॅशनेट असू आणि जर पेशन्स असू तर या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतील. आणि जेव्हा त्यांनी ती कॅप घातली होती माझ्या डोक्यामध्ये, तेव्हा तोच विचार आला होता, या सगळ्यांनी हाच विचार केला तर भरपूर प्रवीण तांबे घडू शकतील. म्हणून पुन्हा एकदा मी वयाचा दाखला देतोय, 42वं वर्ष, आणि 42व्या वर्षी तुमचं रणजीमध्ये पदार्पण झालं, त्याबद्दल काय सांगाल? ते एक मोठं होतं माझ्यासाठी, कारण की जोही मुंबईकर असेल क्रिकेटर, तर त्यांच्यासाठी जर तुम्ही क्लब क्रिकेट खेळतायत मुंबईचे, तर तुमची पहिली पायरी म्हणजे रणजी ट्रॉफी. तर एक मनात खंत होती की यार मला रणजी ट्रॉफी खेळायचं आहे, पण ती संधी कशी येईल माझ्याकडे, ऑपॉर्च्युनिटी कशी येईल. तर ती ऑपॉर्च्युनिटी आली मला IPL खेळल्यानंतर आली. आणि जेव्हा ती कॅप भेटली ना मला, वसीम जाफरच्या हातात ती कॅप भेटली, तर मीच नव्हतो रडत, माझ्याबरोबर जे पण माझे क्रिकेटर होते सर्वांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण की ती मला असं वाटत होतं ती कॅप मीच नाही घालावी त्यांना वाटत होती, मला माझ्या फॅमिलीला नव्हती वाटत, पण माझे सर्व मित्र आणि माझे सर्व जे प्लेयर्स आहेत ना त्यांनाही वाटत होते की प्रवीण तांबेने कॅप घालावी म्हणून. तर तो माझ्यासाठी मोठा क्षण होता, जे मला जाणवलं नाही. जी IPLची मी जी बोलतो ना पर्पल कॅप, ह्याच्यावरनं फार मोठी ती माझी रणजीची कॅप होती. प्रवीण सर, ही कारकीर्द आपण लेदरबॉल क्रिकेटची आपण अनुभवलेली आहे. खूप काही बोलायचं आहे, पण आपण टेनिस बॉल क्रिकेटच्या वर जास्तीत जास्त फोकस करणार आहोत. तर सध्याचं टेनिस बॉल क्रिकेट तुम्ही पाहताय का? म्हणजे युट्यूबवर वेगवेगळ्या स्पर्धा
येत आहेत, प्रक्षेपित होत आहेत, तर त्या स्पर्धा तुम्ही पाहताय? अगदी बरोबर बोलला, कारण की मला जेव्हा वेळ असेल ना तेव्हा मी बघतोच. कारण की आता पूर्ण स्पर्धा पाहण्यापेक्षा ना ते रील्स बघत असतो. कारण की भरपूर जण ते रील्स बनवतात तेव्हा ते स्पेसिफिक शॉट्स दाखवतात किंवा स्पेसिफिक बॉल्स दाखवतात टाकताना बॉलरचे. तर ते बघत असतो मी आणि बघितलंय ना किती चेंजेस झाले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. वास्ट आहेत. भरपूर फटके पण निर्माण केलेत. बॉलर्स लोकं मला फक्त बॉलरचं तेवढं दिसून येत नाहीये, की त्यांनी काय कौशल्य केलंय त्या बॉलिंगमध्ये. पण बॅट्समन लोकांनी खूप इम्प्रूव्ह केलं आपल्याला. गेल्या कित्येक वर्षांपासून आपण त्या अग्रमानांकित स्पर्धा पाहतो. म्हणजे सुप्रीमो चषक झाला, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक झालं, तसेच रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, मुंबईच्या वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहतोय. तर त्या स्पर्धेनंतर इंडियन स्टेट प्रीमियर लीग सुद्धा आता आली, ज्या ठिकाणी मानधनाची रक्कम खेळाडूंची वाढलेली आहे. तर या प्रगतीबद्दल तुमचं मत काय? अगदी बरोबर बोललात तुम्ही, कारण की प्रगती झालीच पाहिजे. कारण की जर पैसे नसतील तर क्रिकेटर पुढे जाऊ शकत नाही आणि जी आता मानधन भेटतोय क्रिकेटर्सला, तो खरंच बरं वाटतंय बघून भेटताना. कारण की ते आता एक प्रोफेशन पण झालंय. नाहीतर पहिला काय बोलायचे घरचे, की काय टेनिस बॉल क्रिकेट खेळते. आता बोलतात का नाही टेनिस बॉल क्रिकेट खेळते, कारण की खूप मोठ्या स्तरावर झालंय. IPLच्या दर्जा एवढं हे मोठं क्रिकेट झालंय आणि भरपूर स्पॉन्सर्स पण यायला लागलेत. तर भरपूर चेंज बघितलंय मी क्रिकेटमध्ये. क्रिकेटच्या इक्विपमेंट्समध्ये चेंज बघितलंय. म्हणजे तुम्ही प्लेयर लोक स्लीपरपासून क्रिकेट खेळत होते ते शूजवर आले. शूजवरनं बॅट्स चेंज झाल्यात. बॅट्स बघितल्यात आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या बॅट दिसतायत, वेटच्या बॅट दिसतायत. प्लस बॅट्समननी पण आपली प्रगती चांगली केली आहे. शॉट्स निर्माण केलेत वेगवेगळे. तर खूप चेंजेस दिसलेत मला. अजून काही चेंजेस होऊ शकतात. जसं आपण म्हटलं की BCCI पूर्ण लेदर बॉल क्रिकेटला इंडियाच्या कंट्रोल करते. तर टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा अशी कुठली मदर बॉडी यायला पाहिजे का? आणि जर ती आली तर तुम्ही त्यात सहभाग घ्याल का? 100% घेईल. कारण की हे जेव्हा होईल, जेव्हा चेंजेस होतील तेव्हाच तर क्रिकेटची प्रगती होईल ना. जसे लेदर बॉलची चेंजेस कधी झालं? BCCI आल्यावर, परत IPL ते झाल्यावरच झालं. तर मला असं वाटतं कुठली अशी बॉडी आली ना तर नक्कीच मी इंटरेस्टेड आहे त्याच्यात येण्यासाठी. कारण की आपल्या क्रिकेटरसाठी ते एक मोठं चांगलं योगदान होणार आहे सगळ्यांचं. आणि फॅमिली कुठल्याही टेनिस बॉल क्रिकेटसाठी आता बोलणार नाही, की यार खेळतो लाईफमध्ये काय करणार पुढे. कारण की हे एक प्रोफेशन आहे आणि याच्याने मला असं वाटतं तुम्ही आपला संसार चालू शकेल. जर मॅरिड असेल जो क्रिकेटर, तो आपला संसार पण चालू शकेल. कारण की आम्हाला तीच भीती होती पहिला, की टेनिस बॉल खेळून पुढे काय आहे. आता ते आपल्याला दिसून येतंय, की पुढे भरपूर काही आहे टेनिस बॉलसाठी. मग तुमचं मत असं आहे का, की जर माझं शिक्षण झालं, समजा माझं 15वी झालं, माझं BCom कम्प्लीट झालं आणि मला नोकरी मिळत नसेल आणि माझं क्रिकेट चांगलं असेल, तर माझं फ्युचर सिक्युअर आहे? जर तुम्ही फिट आहेत आणि जर तुम्ही चांगले आहेत तर मला असं वाटतं, कारण की आता प्रोफेशनलिझम खूप आलाय क्रिकेटमध्ये. तुम्हाला बघितलं तर टुर्नामेंट्स होतात, पैसेही चांगले भेटतात प्लेयर्स लोकांना. तर तुम्ही त्याच्याबरोबर तुमचा साइड बिझनेस पण केला पाहिजे, असं माझं मत आहे. कारण की तुम्ही जिथपर्यंत फिट आहे, तुम्ही जिथपर्यंत चांगलं क्रिकेट खेळताय तिथपर्यंत तुम्हाला भेटेल. तर तुम्ही त्याच्याबरोबर कोर्सेस पण करा. म्हणजे बोलतात ना आता कोचिंगचे क्लासेस आहेत. तुम्ही कोचिंगचे क्लासेस लावा तुम्ही स्वतःसाठी ॲज अ प्लेयर. कारण की तुम्हाला तुमचं फ्युचर सिक्युअर करायला लागणार आहे. कारण की कुठली गोष्ट अशी नाही की तुम्हाला आयुष्यभर पोहोचणार म्हणून. आता मी बघितलं, तुम्ही माझंच उदाहरण घ्या. आता मी क्रिकेट खेळत होतो तिथपर्यंत चांगलं होतं. आता क्रिकेट संपलंय तर मी आता कोचिंगमध्ये आहे. आता मला झालंय 7-8 वर्ष झालेत, आता मी कोचिंगमध्ये पण आहे. तर तुमचं फ्युचर तुमच्या हातात आहे सिक्युअर करणं. पण असं नाहीये की आता तुम्ही फक्त टेनिस बॉल खेळून जगू शकत नाही. नाही, जगू शकता. कारण की चांगलं प्रोफेशनलिझम आलंय क्रिकेटमध्ये. पण त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं साइड बोलतात ना, मी बोलतात तुमचं पुढचं फ्युचर पण सिक्युअर करता आलं पाहिजे. तर मला असं वाटतं, मी तुम्हाला उदाहरण देऊ शकतो. जर चालेल तर कृष्ण सातपुते घ्या. भरपूर असे क्रिकेटर आहेत मोठे-मोठे. त्यांनी स्वतःचे शॉप्स चालू केले आहेत, स्वतःचे ब्रँड चालू केले आहेत. मग त्यांना माहिती आहे की मी क्रिकेट खेळल्यानंतर मला काय आहे, शेवटी माझं शॉप्स आहेत. मला त्याच्याने माझं जीवन जगू शकतो मी. कित्येक क्रिकेटपटूंच्या मुलाखती आपण ऐकलेल्या आहेत. क्रिकेटपटू असं म्हणतायत की जर तुम्ही चांगलं क्रिकेट खेळताय तर वर्षाकाठी तुम्हाला 15 ते 20 लाख रुपये मिळू शकतात. तर मग त्यातले काही पैसे सेव्ह करून असा बिझनेस थाटायला पाहिजे. अगदी बरोबर. कारण की बघा, टेनिस क्रिकेटमध्ये पैसा चांगला आलाय, तर तो पैसा कसा वाचवायचा आणि कसा सेव्ह करून आपलं फ्युचर सिक्युअर करायचं, ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं क्रिकेटबरोबर ते पण लेसन शिकले पाहिजेत. कारण की ते जर लेसन शिकले तर मला वाटतं सगळेच म्हणजे क्रिकेटर आहेत ना, ते वेल सिक्युअर्ड राहतात. लेदर क्रिकेटचा विचार केला तर त्या ठिकाणी प्रॅक्टिकल नॉलेज आणि थेरोटिकल नॉलेज हे दिलं जाते म्हणजे त्या विद्यार्थ्यांना. तर तुम्हाला असं वाटतंय का टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा कुठली तरी अकॅडमी पाहिजे किंवा कुठे असं काउन्सिलिंग सेशन घेतलं पाहिजे? म्हणजे टेनिस क्रिकेट थोडं फास्ट चाललंय, तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि खेळाडूंची मानसिकता बदलण्यासाठी, त्यांना अजून जास्त मॅच्युअर करण्यासाठी काउन्सिलिंग सेशन्स किंवा टेनिस बॉल क्रिकेटची अकॅडमी ओपन झाली पाहिजे. चांगली संकल्पना आहे ही. कारण की मला असं वाटतं, बघा ना, तुम्हाला
भरपूर टेनिसमध्ये युनिक प्लेयर्स आहेत, म्हणजे फास्ट बॉलर्स आहेत, बॅटिंगमध्ये कृष्णा सातपुते, म्हणजे भरपूर जण आहेत. तर त्यांनी तर हे सेशन्स ठेवले स्वतःचे, कारण की तुझी काय मेंटॅलिटी, तू असे शॉट्स कसे घेऊ शकतो. तर हे त्यांनी पटवून दिले कुठल्या प्लेयर्सला, तर त्यांचं आपल्याला चांगले अजून क्रिकेटर घडवता येतील. कारण की बॉलर्स आहेत, पावले बिवले, त्यांनी बोलले पाहिजे मला काय विचार करतो मी, कुठला बॉल कधी टाकायचा असतो. तर हे कोचिंगमधनंच येतं. आणि बघा, मी आता कोचिंग करतोय तर सगळं फक्त बुक्समध्ये नसतं, आपल्या मेंटल याच्यावर पण काम करता आलं पाहिजे. तर ह्या गोष्टी आहेत ना, ह्या युनिक गोष्टी ना, मला असं वाटतं क्रिकेटरपर्यंत पोहोचवता आल्या पाहिजे दिग्गज क्रिकेटर्सना. जर त्यांचे ते विचार, त्यांची जी पद्धत आहे खेळायची, ते जर दुसऱ्या क्रिकेटर्सला कळाली ना, तर जसं बोलतात ना, सचिन तेंडुलकर एकच घडलाय, पण आपल्याला पाहिजेत की सचिन तेंडुलकर सारखे भरपूर सचिन घडले पाहिजे. तर ते त्यांचे विचार काही आहेत ते आपल्याला जाणले पाहिजेत. टेनिसबॉल क्रिकेटमध्ये IPL सारखे सुद्धा नवीन नवीन इन्व्हेन्शन होऊ लागलेले आहेत. म्हणजे स्टेप बॉलचं इन्व्हेन्शन झालं, इम्पॅक्ट प्लेअरचं देखील इन्व्हेन्शन जे झालं होतं IPL मध्ये, ते आता टेनिसमध्ये आलेलं आहे. तर या नवनवीन इन्व्हेन्शनने ती रंजकता वाढेल की कमी होईल क्रिकेटची? असं वाटतं वाढेल, कारण की बघा, आता तुम्ही बघितलं ना, सगळे रूल्स चेंज होत राहत आहेत. ते काय, आता हे फक्त क्रिकेट पुरती राहिले नाहीये, हे पब्लिकच्या एंटरटेनमेंटसाठी पण राईट. हे क्रिकेट चालू झालंय. कारण की आता बघितलं, आपल्याला कधी विचार नव्हता केला T20 चालू होईल, T20 चालू होईल. कधी विचार नव्हता केला T10 चालू होईल, T10 पण चालू झालंय. आणि हे शॉर्ट फॉर्मॅट काय, कारण की पब्लिक पण येऊन तेवढ्या वेळामध्ये चांगलं काही बघू शकतील. आणि आता जेव्हा ह्या छोट्या-छोट्या तुम्ही बोलल्या संकल्पना आणल्यात, त्या म्हणजे टेप बॉल, त्याच्याने बॉल चांगला स्विंग होतो. तर बॉलचं कौशल्य आणि तो बॉल कसा खेळायचा चांगला, बॅट्समनचं कौशल्य आहे. राईट. तर ह्या सगळ्या संकल्पना चांगल्या आहेत आणि याच्याने इंटरेस्ट वाढतच जाणार आहे. क्रिकेटर्सचाच नाही तर पब्लिकचा पण. त्यांना बघायला पण मजा येईल. स्टँडर्ड खूप महत्वाचं आहे. एकाच स्पर्धेत चांगलं देऊन नाही होणार. मला असं वाटतं प्रत्येक आयोजकांनी सुद्धा काही ना काही इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे. तर तुमचं मत काय? कारण आता ग्रामीण आपण महाराष्ट्रामध्ये गेलो तर महाराष्ट्र सुद्धा आयोजक खूप चांगल्या अभ्यासाने स्पर्धा करतायत आणि त्याचमुळे ग्रामीण क्रिकेटपटूंना सुद्धा मोठं व्यासपीठ मिळते. तर आमचे सर्व महाराष्ट्रातील आयोजक आहेत, त्यांच्याबद्दल तुमचं मत? मला एक असं वाटतं, फक्त ग्रामीण पुरती ठेवू नका ती स्पर्धा. त्याच्यात तुम्ही 1-2 प्रोफेशनल पण आणायला बघा, कारण की त्या प्रोफेशनलला बघूनच आम्ही पण शिकलो आमचं क्रिकेट त्यावेळेस. बरोबर. कारण की आम्ही जेव्हा खेळायचो लोकल क्रिकेट, तेव्हा संतनू गायचो, उमेश मांजरेकर, संदीप दळवी येथे येऊन खेळायचे आम्हाला त्यांना बघून आम्हाला खूप बरं वाटायचं की आम्हाला पण यांच्यासारखं बनायचं आहे. तर ग्रामीण क्रिकेट एवढं पुढे गेलंय ना, मी बघितलं आता भरपूर टॅलेंट आहे. पण ते काय होतं, ते त्यांच्या तिथल्याच खेळत राहतात ते लोक, म्हणून त्यांना तिकडे बाहेर जाता येत नाही. आता मी भरपूर वेळा ऐकतो ती ओन टीम नक्कीच ओन टीम असावी, पण त्या ओन टीम मधला कुठला होतकरी खेळाडू असेल ना, तो जर बाहेर जाऊन खेळला कुठे, तर त्याचं फ्युचर चांगलं होईल. आणि तो जर ते फ्युचर चांगलं झालं, त्याचं चांगलं क्रिकेट खेळून तो परत ग्रामीणमध्ये येऊन खेळायला लागला, तर त्यांना पण त्यांच्या ग्रामीणचे जे प्लेयर्स असतील त्यांना पण त्याच्याकडनं भरपूर काही शिकायला भेटेल. तर मला असं वाटतं त्यांना एकच आहे की ते तुम्ही फक्त ग्रामीण क्रिकेट ग्रामीण पुरतच ठेवू नका, तर त्यांच्यात जे चांगले प्लेयर असतील ते जाऊन खेळत असतील तर त्याला प्रोत्साहन करा, पण त्याला एवढंही सांगा की ते येऊन आम्हालाही शिकवा ते. तर मला असं वाटतं ते क्रिकेट चांगलं होईल सगळीकडे ग्रामीणमध्ये. अजून एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे, ते म्हणजे इन्शुरन्स, विमा. कारण आता तुम्ही ऐकलं असेलच एकदा 2-3 वर्षांमध्ये की खेळाडूंना दुखापती होऊ लागलेल्या आहेत, काही खेळाडूंना हृदयविकाराचा झटका सुद्धा आलेला आहे. तर इन्शुरन्स हा कॉन्सेप्ट टेनिसबॉल क्रिकेटमध्ये मॅन्डेटरी झाला पाहिजे किंवा आला पाहिजे, कोणी इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे? नक्की ह्या ज्या मोठ्या स्पर्धा आहेत ना, त्याच्यात आहे, पण मी असं बोलत नाहीये, कारण की ISPL VSPLच्या ह्या मोठ्या ते कॉन्ट्रॅक्ट साईन होतो त्याच्यात. तर त्याच्यात प्लेअरचं इन्शुरन्स इथे सगळं असतंच. जसं IPL मध्ये असतं तसं मला वाटतं ISPL मध्ये पण असतं. तर हे असलंच पाहिजे, कारण की दुर्घटना कधीही होऊ शकते, ते आपण सांगू शकत नाही. आणि मला असं वाटतं पर्सनल सगळ्यांचे तर इन्शुरन्स असतातच, पण जर तुम्ही स्पोर्ट्स कुठलं प्रोफेशनली खेळत असेल तर त्याच्यात ही गोष्ट आलीच पाहिजे. टेनिस क्रिकेटने प्रवीण तांबे सरांना नेमकं काय दिलंय? प्रवीण तांबेच दिलं, कारण की टेनिसमुळेच मी जो पण आहे ते टेनिसमुळेच झालं. कारण की माझ्यात जी जिद्द आहे ना, ती ह्या टेनिस प्लेअरला बघून झाले. जी चिकाटी आहे सगळं हे टेनिस क्रिकेटलाच बघून झालंय. कारण की मी माझ्या मॅचलेस मधल्यांचं नाव घेतो, प्लस दुसऱ्या टीम मध्ये पण मी बघतो ना, जर बॅटिंग जर बॉलिंग इथे बघायला आलं, संदीप दळवीला बॉलिंग बघितलंय, संतनू गायचोर, उमेश मांजरेकर, श्याम वागळे, जरा म्हणजे जे पण माझे दिग्गज आहेत त्यांना त्यांची ती जिद्द बघूनच मी ती जिद्द आली अंगात. चंद्रकांत शिंदे हे मोठे कॅप्टन होते, त्यांची कॅप्टन्सी बघून कॅप्टन्सीची जिद्द आली आहे. म्हणजे कॅप्टन्सी मी करत होतो, DY पाटीलला पण भरपूर टुर्नामेंटमध्ये केले, ती चिकाटी त्यांच्याकडनं शिकलोय. म्हणजे टेनिस क्रिकेटनेच मला जे पण दिलंय, मला असं वाटतं माझ्या पहिला इंटरव्ह्यू जेव्हा झाला IPLचा, मी जेव्हा मॅन ऑफ द मॅच घेतली तेव्हा मी याचा उल्लेख पण केलाय. कारण की ते बोलले मी कधी घाबरलो नव्हतो. कारण की बोलतात ना, मोठ्या स्तरावर जाऊन जेव्हा प्लेअर घाबरतात, तर मी घाबरलो नव्हतो. कारण की टेनिस क्रिकेटने मला सगळं शिकवलं होतं. ती जिद्दची चिकाटी आणि बोलतात ना, जे प्रेशर हँडल करणं,
हे मला असं वाटतं मॅचलेस आणि राहुलची मॅच मध्ये जे प्रेशर हँडल आम्ही केलंय ना, ते मला आयपीएलचं प्रेशर काहीच नाहीये टू बी ऑनेस्ट. कारण की ते प्रेशर हँडल करणं खूप कठीण होतं त्यावेळेस. कारण की ज्या मॅचेस व्हायच्या दोघांच्या मध्ये, त्याच्यामध्ये जर तो प्रेशर हँडल जो संघ करत होता ना, तोच बाजी मारत होता. एक कुठलाही सामना आणि त्या सामन्याची कहाणी तुमच्या मुखातून ऐकायला मला आवडेल. मॅचलेस वर्सेस राहुल. असे भरपूर सामने आहेत की मला असं वाटतं एक सामना मला आठवतो की आम्ही खेळत होतो आणि ती जिद्द बोलतात ना कशी असते. आमचा एक बॉलर होता सचिन जगताप म्हणून. त्याला 6 बॉलमध्ये 2 रन पाहिजे होते फक्त राहुलला आणि त्यांनी ते दिले नव्हते. म्हणजे ती मॅच मला कधीच विसरणार नाही आणि 1 बॉलला 1 आली ती मॅच शेवटी आणि तो सचिननी तो लेग स्पिन टाकून तो डॉट काढला होता. तर भरपूर मॅचेस आहेत ते तुम्ही बोलले ना की ही जिद्द आणि चिकाटी कुठनं शिकले, तर मी टेनिस बॉलकडनं शिकलो या गोष्टी छोट्या छोट्या. ती मॅच अशी झाली होती ना, म्हणजे कधी वाटलेच नव्हते की आपण अशा मॅच पण जिंकू शकतो त्यावेळेस त्या मॅच पर्यंत. म्हणजे त्या मॅचनी भरपूर शिकून गेलं की नेव्हर गिव्ह अप. मॅच मध्ये कुठे ती सोडायची नाही म्हणून. तुम्ही लो स्कोरिंग मॅचचा उल्लेख केला सर. म्हणजे आताचं क्रिकेट तुम्ही फॉलो करताय ते बॅटर ओरिएंटेड आहे आणि तुम्ही जेव्हा खेळायचा तेव्हा बॉलर ओरिएंटेड होतं, MRI बॉल. तर त्या MRI बॉलची मजा कशी व्यक्त करा? वेगळीच होती. म्हणजे तिथे बोलतात ना तुम्ही, तेव्हा आमच्या 12 ओव्हरच्या मॅचेस असायच्या, 8 ओव्हरच्या मॅचेस असायच्या आणि तो MRIचा बॉल होता, तो पहिला फर असायचा त्याला भरपूर. जेव्हा फर असेल तेव्हा ते बॉल जायचा नाही जास्त. तर त्या 2 ओव्हर कशा खेळायच्या, ती सगळी चिकाटी होती. म्हणजे ती मला असं वाटतं, मला वाटतं टॅलेंट होतं ते बॅट्समनचं. तर भरपूर संघामध्ये सामने मला वाटतं राहुलचंच बघायला गेलं तर मला आठवतं भरपूर चांगलं की चंद्रकांत शिंदे आणि अभय राज्याध्यक्ष ते चांगला खेळायचे फरवाले बॉल. आमच्यामध्ये संतू आणि उम्या ओपनला गेले तर त्यांची चांगले सिक्सर आणि 4 पण मारायचे. पण ते त्या 2 ओव्हर ते कौशल्याने ते सिंगल डबल ते खेळणं ह्या प्लेयर्सकडनं भरपूर शिकलोय आम्ही. तेव्हा टॅलेंट. आताचं कसं आहे माहिती आहे, जो बॉल पण चेंज झालाय. आताचा बॉल 10x बॉल आहे किंवा सिल्वरचा मोठा बॉल आहे. म्हणजे तो हार्ड बॉल असतो, तो म्हणजे पहिलाच बॉल षटकार मारू शकता. तर ह्या चेंजेस भरपूर दिसल्या टेनिस बॉलमध्ये. म्हणजे आता जे ते टेक्निकल गेम होता तो आता टेक्निकल राहिला नाही, अटॅकिंगच झालाय. बदल तर होतच राहणार आहे. तुम्ही जसा उल्लेख केला की तुम्ही 12 षटकांचे 8 षटकांचे सामने खेळलात. आता 6 षटकांचे सामने खेळले जातात किंवा 5 षटकांचे सामने खेळले जातात. तेव्हा 11च खेळाडू एका संघात होते, आता 11च खेळाडू आहेत. त्याचमुळे काही कांना टॅलेंट असूनही आताच्या काळात संधी मिळत नाही. तुम्हाला काय वाटते? बघा, ते तर कॉम्पिटिशन राहणारच. कारण की हा क्रिकेट हा एवढा मोठा गेम झालाय ना की त्याच्यात सगळ्यांनाच काही ना काहीतरी करायचं आहे. तर तुम्हाला संधी भेटण्यासाठी तुम्ही एक युनिक राहायला पाहिजे. युनिकपणा तुमच्यात आणला पाहिजे. म्हणजे जर बॉलर असेल तर तुमच्याकडे ते कौशल्य पाहिजे. यॉर्कर टाकता आला पाहिजे टेनिसमध्ये पण. बॉल फिरवता आला पाहिजे. कारण की तो आता मी फिरवताना दिसत नाहीये, कारण की हार्ड बॉल आहे. ते बोलतात आता रिव्हर्स पण मारायला लागलेत, झोपून मारायला लागलेत, बसून. म्हणजे बॅट्समन लोकांनी भरपूर आपल्या इम्प्रुव्हमेंट केले, बॅट स्ट्रोक्स मध्ये डेव्हलप केले. तसं बॉलर मध्ये दिसत नाहीये मला. पण तो बॉलर मध्ये पण दिसून आणि तुम्ही एक युनिक बनवून आला तर नक्कीच तुम्ही दिसून येणार. कारण कॉम्पिटिशन झाली आहे. तुम्ही फॉलो करताय टेनिस बॉल क्रिकेटला, तुम्ही रील्स पाहताय, तुम्ही युट्यूबवर मॅचेस पाहताय. तर पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्हाला काय वाटतं, टेनिस बॉल क्रिकेट कुठपर्यंत पोहोचेल? बघा, मी पुढच्या 10 वर्षाबद्दल सांगू शकत नाही, पण या 2-3 वर्षामध्ये जाईल. कारण की आता भरपूर टुर्नामेंट्स यायला लागले आहेत. आता नुकतीच मी आता एक इंटरनॅशनल प्लेयर्स आणि टेनिस प्लेयरची आता टुर्नामेंट बघितली दिल्लीला. तर तुम्ही बघितले ह्या ऑर्गनाईज होत आल्या आहेत. तर 10 वर्षाचा आपण विचारच का करतो? ह्या 2-3 वर्षामध्येच मला असं वाटतं टेनिस बॉल क्रिकेट पण भरपूर पुढे जाईल. कारण की ज्या पद्धतीने टुर्नामेंट ऑर्गनाईज होत आहेत, स्पॉन्सर्स पुढे येत आहेत, ओनर्स पुढे येत आहेत आणि टुर्नामेंट घडवत आहेत. तर मला असं वाटत नाही टेनिस बॉल कुठे लेझरपेक्षा पाठी राहील म्हणून. संधीची वाट पाहत पाहत घरी बसू नका. हीच संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. मैदानात जा, प्रॅक्टिस करा, मेडिटेशन करा किंवा सराव करून स्पर्धेमध्ये जसा मोका मिळाला आपलं सर्वस्व पणाला लावा. नक्कीच तुमचं टेनिस बॉल क्रिकेटचं भविष्य उज्ज्वल आहे. आपण क्रिकेट खेळलात आणि क्रिकेट खेळल्यानंतर एक क्षण क्रिकेटपटूंच्या आयुष्यात येतो, आत्मचरित्र. काहीकांची पुस्तकं लिहिली जातात, काहीकांची चित्रपट बनतात. जेव्हा तुम्हाला कळलं की माझ्या जीवनपटावर नक्कीच कुठेतरी चर्चा होते, जीवनपट बनेल असं कुठेतरी चर्चा चालू झालेली आहे, तेव्हा तो क्षण कसा होता? तो क्षण माझा आश्चर्यचकित झालो होतो मी. कारण की मला असं वाटतं ते पिक्चर जो माझ्यावर बनला होता तो माझ्या 2014 पासून ते माझ्या मागे होते तो पिक्चरसाठी. पण मला तो आश्चर्यचकित का बोलतोय मी? कारण की माझ्यावर का पिक्चर? कारण की मी बोललो आता तर माझं पदार्पण झालंय आणि मी आताच मला जास्त काही केलं नाही, हॅट्रिक घेतली आहे मी आणि मला तर अजून भरपूर खेळायचंय. पण त्यावेळेला मला माहित नव्हतं की हा पिक्चर का बनवतायत ते. मला एवढंच माहित होतं की अरे आपल्यावर पिक्चर बनतोय. तर मला ते स्टारडम येते काय नको होतं, कारण की मला क्रिकेट खेळायचं होतं.
पण ते 14 पासून 15-16 तर माझ्या मागेच लागले होते की ती पिक्चर बनवायचा आहे. तर मी बोललो नाही मला बनवायचं नाही, मला अजून खेळायचं आहे. पण ज्या वेळेस त्यांनी माझ्याबरोबर बसले आणि मला बोलले की तुझ्यावर चित्रपट का बनवायचा आहे, कारण की तू एक प्रेरणा आहे सर्वांसाठी, क्रिकेटरसाठी. आणि ही तुमची जी जिद्द आहे, तुमचा जो नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे, तो आम्हाला सगळ्या पर्यंत पोचवायचा आहे आणि त्यामुळेच आम्हाला हा तुमच्यावर पिक्चर काढायचा आहे. त्याचा हेतू आमचा दुसरा काहीच नाहीये म्हणून. मग मला त्यांनी पटवून दिलं. तर मला कळालं की माझ्या पिक्चर बघून जर 2-4 किंवा 5-6 जण पण बोले प्रेरणा घेतील तर माझ्यासाठी ते एक विन विन सिच्युएशन असेल म्हणून मग मी तो तयार झालो पिक्चर बनवायसाठी. चित्रपट बनला, तो चित्रपटाचा फीडबॅक कसा होता? तुम्हाला मेसेज किंवा कॉल आले? कारण त्या चित्रपट पाहून जशी तुम्ही चर्चा केली की प्रेरणा घेणारे कित्येक खेळाडू असतील, तर तुम्हाला काय वाटते तो सक्सेसफुल प्लॅन होता तुमचा? अगदी 100% बोलतोय मी. कारण की तो पिक्चर माझ्या इमोशन्स बरोबर होता, माझ्या सगळी जर्नी होती ती. आणि मला वाटत नाही कुठे तिकडे त्यांनी त्याला कमी पडून दिलं, डायरेक्टरने प्रोड्युसरने कुठे पडून दिलं नाही कमी. कारण की ज्या पद्धतीने त्यांनी मला ते एक्सप्लेन केलेलं त्या पद्धतीने तो पिक्चर पडद्यावर आणला तो. आणि त्याच्यानंतर मला जेवढे मेसेजेस आलेत ना, आत्ताही माझ्याकडे भरपूर मेसेज येतात की आम्हाला पण तुमच्याकडनं प्रेरणा भरपूर भेटली आहे, थँक्यू हा पिक्चर काढल्याबद्दल. आणि मी खरंच मनापासून थँक्यू प्रोड्युसरला बोलतो, माझा सुदीप तिवारी जे आहेत ते, काही ते पण एक पॅशनेट आहेत भरपूर याच्यासाठी. आणि त्यांनी ती संकल्पना घेतली की नाही हे तुमचं जे नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड मला पब्लिकपर्यंत आणायचं आहे. आणि त्यांनी मला असं वाटतं त्या पिक्चरला ना त्यांनी पूर्णपणे त्यांनी म्हणजे जाणून दिलंय मला की नाही तो पिक्चर एक पिक्चरच नाहीये, तो एक प्रेरणा देणारा पिक्चर आहे तो सर्वांसाठी. आपण अजून एक उल्लेख केला या चित्रपटादरम्यान की तुम्ही हॅट्रिक कंप्लीट केली होती KKRच्या विरोधात, तर त्या सामन्याबद्दल काय सांगा? तो सामना म्हणजे मला हॅट्रिकसाठी आठवत नाहीये, पण तो मॅच जिंकल्यामुळे आठवतोय मला. कारण मी क्रिकेट माझं कधीही खेळलोय ना, मॅच जिंकण्यासाठी खेळलो टीमसाठी. आणि मला असं वाटतं त्या सामन्यात 2 हॅट्रिक झाल्या होत्या. बरोबर. एक शेन वॉटसनने घेतलेली, पण ती कोणाला कळाली नाही, कारण की त्यांनी ते बोलतात ना 5व्या आणि 6व्या चेंडूवर 2 विकेट घेतलेले आणि त्याच्यानंतर घेतलेलं एक विकेट. पण त्याच्यानंतरची ओव्हर होती तिथे मी हॅट्रिक घेतली. तर ती हॅट्रिक घेतल्यावर आनंद फार होता, कारण की आम्ही नो पोझिशन मध्ये मॅच जिंकलं होतं ते. त्यांना मला वाटतं 160-70 पाहिजे होता जिंकायला KKRला, आणि त्यांनी नो लॉस होते 110 याच्यावर. आणि शेन वॉटसननी 2 विकेट घेतल्या होत्या आणि मी माझ्या नेक्स्ट ओव्हरमध्ये येऊन 3 विकेट घेऊन 5 विकेट काढल्यानंतर परत शेन वॉटसननी येऊन ती विकेट काढली होती आणि आम्ही ती मॅच जिंकलो होती. म्हणून ती मॅच माझी हॅट्रिक तर नक्कीच, हॅट्रिक माझी फर्स्ट हॅट्रिक होती ती IPL मध्ये. प्लस आम्ही ती मॅच जिंकल्याबद्दल मला भरपूर आनंद झाला. ड्रेसिंग रूम मध्ये नेमकं काय घडते त्याची क्युरिओसिटी प्रत्येक प्रेक्षकाला असते. तर स्पर्धा जिंकल्यानंतर ड्रेसिंग रूम कसा असतो आणि फायनल हरल्यानंतर ड्रेसिंग रूम कसा असतो? हे बघा, कारण की आम्ही त्या ह्याच्यातनं मी गेलोय, कारण की आम्ही चॅम्पियन्स लीगची फायनल हरलो होतो. पण मला असं वाटतं स्पोर्ट्समॅनला ते कळतं, कारण की कोणी इथे हरायला येत नाहीये. कारण की जेव्हा कुठला संघ हरतो तिथे कुठेतरी कमी पडलेला असतो आणि ते तुम्ही आता त्या लेवलवर खेळतात तेव्हा ते प्रोफेशनली घेतलं जातं. साहजिकच आहे की थोडा उदास असतो हरला होता फायनल, कारण की चॅम्पियनशिपच्या एक स्टेप आपण जवळ आलेलो असतो आणि जिंकतात, कारण की कोणी रनरअपला लक्षात ठेवत नाही, चॅम्पियन्सला लक्षात ठेवतं. तर ती एक असतेच. पण जसं बोललो मी, प्रोफेशनलिझम असतो तेव्हा, कारण की दोन्ही संघ जिंकायला येतात, त्यातला एक जिंकतोय एक हारतो. तर मला असं वाटतं त्या स्तरावर तुम्ही जेव्हा खेळता ना तेव्हा तेवढी वाईट वाटायला येत नाही, कारण की तो दुसरा संघ जो जिंकलेला असतो चांगलाच खेळलेला असतो. काही खेळाडूंची माहिती मला घ्यावीशी वाटते. जसं तुम्ही गुण सांगितला, नेव्हर गिव्ह अप, आणि तुम्हाला फक्त जिद्दीने स्वतःला सिद्ध करायचंय. तर असे काही क्रिकेटर्स आपल्या भारतीय संघातले ज्यांचे गुण विशेषतः आपल्या तरुणांना प्रेरणा देतील? भरपूर आहेत सक्सेस. मी एकच सरांचं नाव घेतो, राहुल द्रविड सरांचं. कारण की जेवढे ते कूल आणि कंपोज असतात ना, ते मला असं वाटतं मी अजूनपर्यंत कुठल्या क्रिकेटरला बघितलं नाही एवढं, या खेळताना पण, बॅटिंग करताना पण, कॅप्टन्सी करताना पण. तर मला असं वाटतं त्यांच्यातले थोडे जरी गुण कुणी घेतले ना तरी लाईफमध्ये काहीतरी अचीव्ह करू शकेल. कारण की परफॉर्मन्स वाईज तर ते चांगलेच होते, पण त्यांच्यात हे जे गुण आहेत त्यांच्याकडनं भरपूर शिकलोय. ॲज ए गुड ह्युमन बिंग असेल तुम्ही तर तुम्ही लाईफमध्ये किती पुढे जाऊ शकतात ते त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. तर मला असं वाटतं एक राहुल द्रविड यांचं नाव घेऊ शकतो मी, एक सचिन तेंडुलकर, कारण की त्यांनी काय अचीव्ह केलंय ते सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. तर मी बोलतो गुण म्हणजे काय, त्यांना सगळ्यांनी बघितलंय खेळताना किती काम असतात, ते कामनेस हा असला पाहिजे भरपूर मध्ये. आणि एक बघतो तर विराट कोहली अग्रेसिव्ह आहे, पण मला पाहिजे की प्लेयर लोकांनी त्यांच्यातले काय गुण घेतले पाहिजे. ॲग्रेशन केव्हा घ्यायला पाहिजे, तो स्पोर्ट्समध्ये खेळताना. बाकी बॅटिंग करताना तुम्ही बघा
कूल असतात, मॅच जिंकून देतात. आणि मला असं वाटतं की त्यांनी चेस मास्टर त्यांना बोलतात, कारण की त्या प्रेशरमध्ये अग्रेसिव्हपणा असेल तर तो चेस करू शकत नाही, पण तेव्हा ते कसे काम करतात. तर हे भरपूर गुण बाकीचे घेतले पाहिजेत. अग्रेसिव्ह त्यांचा भरपूर बघतो ना मी कधी, की त्यांचा तो अग्रेसिव्हपणा दिसतो, अरे ते अग्रेसिव्ह आहेत, पण क्रिकेटबद्दल बघा त्यांच्या, ते कुठे पुढे गेलेत. ते 3-4 खेळाडू आहेत, तुम्ही त्यांचं जर मला विचारलं तर मी या 3-4 खेळाडूबद्दल बोलेन. आणि साहजिकच आहे, सगळ्यांनाच माहिती आहे एम-एस-डी एवढे कूल असतात, कॅप्टन कूल. त्यांचं या 4 जणांचं तुम्ही जर थोडं जरी काहीतरी घेतलं ना, तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं होईल स्पोर्ट्समध्ये. मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, पण तरी मी तुम्हाला विचारतो, इंडिया न खेळण्याचं दुःख आहे का? हे बघा, मला दुःख क्रिकेटबद्दल कशाबद्दल नाहीये. कारण की मी माझ्यातर्फे जेवढा प्रयत्न करायचा होता मी केला होता, आणि जेवढं फळ मला भेटलं पाहिजे क्रिकेटने मला ते दिलंय. म्हणून मला काहीच रिग्रेट नाहीये. मी लेट का खेळलो, आधी का नाही खेळवलं मला, ह्याच्यात पण मला रिग्रेट नाहीये. कारण की सर्वांनाच माहिती आहे, मी मुंबईकडनं खेळत होतो आणि मला मुंबईकडनंच खेळायचं होतं. आणि मुंबई किती वेळा चॅम्पियन आहे रणजी ट्रॉफीची सर्वांनाच माहित आहे. तर मला रिग्रेट नाहीये, कारण की तेव्हा दिग्गज खेळाडू होते सगळे. त्यामुळे मला टीममध्ये जागा नव्हती भेटत. म्हणून मला रिग्रेट काहीच नाही. आणि इंडिया खेळायचं बोललो, नशिबात असलं असतं तर खेळलं असतो. पण मला जे पण क्रिकेटने दिलंय त्याच्यामुळे मी खुश आहे. 32 वर्ष कंटिन्यू तुम्ही खेळताय, म्हणजे जेव्हापासून तुम्ही स्टार्ट केलं आणि अजूनही तुम्ही कंटिन्यू करताय, तर ट्रॅजेडी आली आहे का या प्रवासामध्ये? भरपूर आलेत. मला वाटतं तुम्ही मूव्हीमध्येच बघितलं असेल. माझं ॲक्सिडेंट झालं होतं. त्यामुळे माझा एक दौरा गेला, विदेश दौरा सुटला होता. मे बी तुम्हाला वेगळा दिसलो असतो प्रवीण तांबे, कारण की तो ऑस्ट्रेलियाचा दौरा होता आणि शेन वॉर्न हे तिकडे आम्हाला थोडं प्रशिक्षण देणार होतं लेग स्पिनचं. मग त्यामुळे मला वाटतं माझी जर्नी थोडी लेट झाली असेल, असं असू शकतं. तर हे असे 1-2 इन्सिडेंट्स आहेत. आणि त्याच्यानंतर माझं क्रिकेट थोडं कमी झालं होतं. त्याच्यानंतर 2-3 सर्जरीज झाल्या आहेत. त्याच्यानंतर पण मी पण खेळत राहिलो. तर ह्या गोष्टी होत राहतात स्पोर्ट्समॅनमध्ये. तुम्ही कशा स्पोर्टिंगली घेता आणि कसं तुम्हाला कळतं की ह्याच्यावर ओव्हरकम केलं पाहिजे इंजरीजवर, हे स्वतःच्याच हातात असतं. तर ट्रॅजेडीज हे सगळ्यांच्या लाईफमध्ये असतं, ते कसं हँडल करायचं आपल्यावर असतं. खरंच तुम्ही वेगळ्या जिद्दीचे बनलेले आहात. म्हणजे मला ऐकताना अंगावर शहारे येत आहेत, की तुम्ही इतक्या स्पोर्टिंगली आणि इतक्या कॉन्फिडन्सने सर्व गोष्टी सांगतायत. आणि म्हणूनच आम्हाला देखील हा खास अनुभव मिळालाय, की तुम्हाला या शो मध्ये बोलवण्याचा आणि तुमचे अनुभव जाणून घ्यायचा. चांगला खेळलात तर फॅन्स तुम्हाला डोक्यावर उचलून धरतात, पण जेव्हा खेळ चुकतो तेव्हा फॅन्सच्या ट्रोलिंगला देखील सामोरं जावं लागतं. तो बॅलन्स कसा करता? बघा, तो बॅलन्स क्रिकेटरच्या किंवा कुठल्या पण स्पोर्ट्समॅनच्या आयुष्यात असतो. तो केलाच पाहिजे, कारण की साहजिकच आहे, तुमचे फॅन्स आहेत, तुम्हाला चांगलं करताना त्यांना बघायचं असतं. आपण ॲज अ स्पोर्ट्समॅन एकच गोष्ट करू शकतो, जेव्हा आपण चांगला नसेल खेळत तर जाऊन परत सराव करायचा असतो. त्याच्या प्रत्येक आपल्याकडे काहीच नाही. तुमच्या हातात ॲज अ स्पोर्ट्समॅन दुसरा गोष्ट नाहीच आहे. म्हणून ते नेगेटिव्ह कमेंट्स म्हणून आपण घ्यायचे नसतात. ते एक प्रेम म्हणून घ्यायचं असतं, की फॅन आपल्यावर का चिडलाय किंवा का आपल्यावर बद्दल वेगळं बोलतोय, कारण की त्याला आपण चांगलं करताना दिसलं पाहिजे. तर ते एक पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं पाहिजे, असं माझं मत. नाही, स्पष्ट मत आहे आणि योग्य मत आहे. कारण प्रेक्षक तुम्हाला अक्षरशः डोक्यावर उचलून धरतात आणि तुमच्या मिरवणुका काढतात, तुमच्या नावाचा जयघोष करतात. तर त्यांच्या अपेक्षेत जर व्यवस्थित समाधान झालं नाही, तर मग या गोष्टी तर घडतच असतात. अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे, की तुम्ही तर एक लेजेंडरी बॉलर आहात. तुमचा स्पिन अटॅक तर आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. पण एक असतो ना आदर्श कुठल्याही गोलंदाजाचा, मग तो आंतरराष्ट्रीय असू द्या किंवा घराच्या बाजूचा असू द्या, तर कोणाला लक्षात ठेवून किंवा मनात ठेवून गोलंदाजी करायचे? मी जेव्हा लेग स्पिन चालू केली होती तेव्हा माझा एकच आदर्श होता, ते म्हणजे अनिल कुंबळे सर. त्यांची जी पद्धत होती बॉलिंग करायची ती मला भरपूर आवडायची. कारण की मला जे बोलतात ना, जे ड्रिफ्ट करायचे ते बॉल, कारण की हवेमध्ये जरा जोरात यायचा, ते मला खूप आवडायचं. आणि मी त्यांना बघायचो, त्यांची बॉलिंगची पद्धत बघायचो आणि त्या पद्धतीने मी बॉलिंग करायचो. आणि ती पद्धत मला असं वाटतं, मला जे पण मी आता काही क्रिकेट खेळलोय माझं, ते मला वाटतं त्यांना आदर्श ठेवूनच खेळलोय. मग कुंबळे सरांची भेट झाली असेलच, मग तुम्ही तसं मत व्यक्त केलं की हो, झालंय. त्यांच्याशी संवाद पण सांगितले, त्यांना बोललो पण आम्ही आहे, की मला तुमचीच बॉलिंग बघून मला ते लेग स्पिन टाकायची प्रेरणा आता भेटली आहे म्हणून. तर भरपूर क्रिकेटने मला भरपूर दिलंय. म्हणजे तुम्ही जे नावं घेताय सगळे मोठ्यांचं मिळवलंय मला क्रिकेटनीच. आणि ते पण मला पहिलं नाव घेऊ शकतो टेनिस क्रिकेटचंच, कारण की टेनिस क्रिकेटमुळेच मला जिद्द चिकाटी बिकाटी सगळी त्याच्या पण मिळाली. प्रेक्षकांना माहितीच असेल, इतके चांगले बोलतायत, म्हणजे 100% त्यांनी समालोचन केलं असेलच. तर समालोचनाचा अनुभव तांबे सर कसा राहिलाय? भरपूर मस्त झाला मला. बघा, एवढं प्रोफेशनली समालोचन केलं नाही मी, पण मी आता मराठीमध्ये केलंय, स्टार स्पोर्ट्सवर येते. तर मजा आली करायला. म्हणजे ज्या खेळाबद्दल आपल्याला माहिती आहे त्या खेळाबद्दल बोलणं भरपूर आवडलं मला. कारण की
ॲज ए कॅप्टन पण होतो मी क्रिकेट खेळताना. तर ते कॅप्टन्सी पण करू शकतो आपण समालोचन करताना, की काय होऊ शकतं नंतरचं. तर मजा आली कारण की समालोचन हे एक बोलतात ना पॅशन असलं पाहिजे, तरच तुम्ही करू शकता. T10 लीग सुद्धा तुम्ही खेळलात, कॅरेबियनला जाऊन देखील खेळलात, तर तो अनुभव कसा राहिला? भरपूर वेगळा अनुभव होता कारण की T20 नंतर जेव्हा T10 खेळलो तो फास्ट गेम आहे तो भरपूर. म्हणजे तुम्हाला काही विचार करायला वेळच भेटत नसतो. तुम्हाला 2 ओव्हर टाकायचे असतात. ॲज ए बॉलर होतो मी. तर 2 ओव्हर टाकायचे असतात. तो अनुभव वेगळा होतो. फास्ट क्रिकेट होतं. मी तो जसं तुम्हाला बोललोय कारण की प्रगती होत चालली आहे क्रिकेटची. तर मला अपग्रेड करायचं होतं. मला इथे खेळायला भेटलं ना आय-पी-एलमध्ये तर मग मी रिटायरमेंट घेऊन T10 खेळलो. त्याच्यानंतर CPL खेळलो. वेगळा अनुभव होता. वेगळ्या देशात जाऊन खेळलो. वेगळ्या संघांमध्ये जाऊन खेळलो. वेगळ्या कल्चरमध्ये जाऊन खेळलो. तर मजा आली. अनुभव म्हणजे भरपूर चांगला होता. क्रिकेट वेगळं नव्हतं, पण अनुभव चांगले होते. मला अशी माहिती मिळाली होती, मी ऐकलं होतं की IPLचं डोनेशन म्हणजे जे IPLला तुम्हाला जी मानधन मिळालं होतं, ते तुम्ही डोनेट केली होती. हां, कारण की बघा आता मी माझं जे पण आयुष्य मला क्रिकेटलाच द्यायचं होतं आणि ज्या वर्षी मला 2019 मध्ये मला KKRने सिलेक्ट केलं होतं. तर KKRमध्ये सिलेक्ट केल्यानंतर असा एक योग आला होता कोणी, की माझ्यावर बॅन आणणं बघत होते ते लोकं. कारण की मी जाऊन T10 खेळलो होतो. तर तेव्हा रूल्स ते माहीत नव्हते. मी बरोबर रिटायरमेंट घेऊन मी गेलो होतो आणि T10 खेळलो होतो आणि मला असं कळालं कुठलीतरी फ्रँचायझी माझ्यावर आक्षेप व्यक्त केला. आक्षेप नाही फ्रँचायझी माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे अच्छा. IPL खेळण्यामध्ये. तर मग मी काय केलं रिटायरमेंटमधनं परत आलो होतो आणि मला कुठली इंटरेस्ट असेल कारण की मला चांगलं क्रिकेट खेळायचं होतं म्हणून मी रिटायरमेंट घेऊन T10 खेळायला गेलो कारण की तिकडे कॉम्पिटिशन चांगली होती. सगळे इंटरनॅशनल प्लेयर खेळत होते. तर त्यामुळेच मी ती खेळायला गेलो होतो. म्हणून मी परत आलो रिटायरमेंटमधनं आणि मी माझं नाव नोंदवलं होतं IPLच्या ह्याच्यामध्ये ऑप्शनमध्ये आणि तेव्हा मला पिक केलं होतं. तर पिक केलं होतं मला त्याच्यामध्ये. पण अनफॉर्च्युनेटली मला ते खेळायला नाही भेटलं कारण की रूल नंतर तेव्हा त्यांनी रूल निर्माण केला की तुम्ही रिटायरमेंट घेऊन जर तुम्ही तिथे दुसरी लीग खेळलं असेल तर तुम्हाला परत येऊन खेळता येणार नाही. तर मी तेव्हा बोललो होतो मला बघा मला हे मी पैशांसाठी खेळत नाहीये. माझे जे पण पैसे मला मानधन भेटलाय त्या वर्षी तो मला पूर्ण चॅरिटीला डोनेट करायचा. मला फक्त क्रिकेट खेळून द्या. हे मी त्या वर्षी डोनेट केलं होतं. तुमच्याबद्दल माहिती जाणून विशेष आनंद झालेला आहे. पण आता तुम्ही देखील तुमच्या सहखेळाडूंची माहिती द्यायची आहे. मी काही गुण तुम्हाला बोलून दाखवीन आणि त्या गुणाला मॅच करणारा कुठला खेळाडू होता ते तुम्हाला सांगायचं आहे. सर्वात हुशार उमेश मांजरेकर. प्रेझेन्स ऑफ माइंड संदीप दळवे. समयसूचक म्हणजे वेळेवर येणारा वेळेवर येणारा मला वाटतं श्याम बागडे आणि प्रवीण तांबे. हँडसम विशाल तावडे. मोटिवेशनल स्पीकर जो नेहमीच उपदेश देतो. मी मॅचलेसचीच नाव घेतोय कारण की जास्त त्यांच्यावर वेळ घातलाय मी. तर मला असं वाटतं उमेश मांजरेकर. खाणं जास्त पसंत आहे सचिन जगताप. ज्याला फिरणं जास्त पसंत आहे श्याम बागडे. ज्याला झोपायला विशिष्ट आवडतं संतूर गायचूर. सर्वात जास्त डेडिकेटेड सगळेच माझे मॅचलेसचे प्लेयर. क्विक थिंकर उमेश मांजरेकर. फ्रेंड इन नीड श्याम बागडे. एनी टाइम अवेलेबल श्याम बागडे. सर्वात खट्याळ श्याम बागडे. सर्वात विनोदी संदीप दळवी. आणि सर्वात शांत संतूर गायचूर. खूप चांगली माहिती आपण दिलेली आहे. भूतकाळातल्या गोष्टी तर बदलता येणार नाही, पण जर तुम्हाला मी संधी दिली 3 गोष्टी भूतकाळातल्या बदलायच्या आहेत तर मग त्या 3 गोष्टी कोणत्या असतील? पहिला म्हणजे चेंडू. कारण की MRI बॉल होता त्यावेळेस तेव्हा शॉट्स बघायला नव्हते भेटत जास्त पण त्यामध्ये पण मारणारे भरपूर प्लेयर होते. तर मला असं वाटतं तेव्हा बॉल चेंज केला असता तर मला वाटतं अजून ह्या स्पोर्ट्स बद्दल जो आता जेवढा चांगला सगळ्यांकडे पोहोचलाय त्यावेळेस पण पोहोचला असता. दुसरी गोष्ट म्हणजे डिसिप्लिन. त्यावेळेस तेवढं डिसिप्लिन नव्हतं, वेळेवर नव्हते येत. आता मला माहित नाही कारण की मी जास्त टेनिस क्रिकेटमध्ये नव्हतो. तर ते सामने टायमावर चालू नव्हते होत पूर्वी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्पॉन्सरशिप तेव्हा नव्हती जास्त. ते आणण्याचा प्रयत्न करा. एका दिवसाचा स्पोर्ट्स मिनिस्टर तुम्हाला बनवलं आणि तुम्हाला पूर्ण ऑथॉरिटी दिली की तुम्ही खेळासाठी काहीही करू शकता आणि विशेषतः टेनिस बॉल क्रिकेटसाठी तुम्हाला करायचं झालं, मुंबईमध्ये क्रिकेट वाढवायचं आहे, महाराष्ट्रात क्रिकेट वाढवायचं आहे, तर तुमच्या उपाययोजना काय असतील? जास्तीत जास्त टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं आणि त्या टुर्नामेंटमध्ये हा प्रयत्न असेल की मला सगळ्या म्हणजे स्टेशन्समधनं मुंबईच धरलं असं परिसर तर सगळ्यांनी सहभाग घेता येईल अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करणं. कारण की त्यामध्ये जर मला क्रिकेट बघायचे असतील तर त्या टुर्नामेंटमध्ये जसे आता पण चालू आहेत पण तिथे बघितलं तर फक्त मोठे संघच तिकडे पार्टिसिपेट करतात. तर मला असं वाटतं ही गोष्ट राबवली होती पूर्वी
स्टेशन वाईज टुर्नामेंट आणि नंतर एक मोठी टुर्नामेंट, तर ह्या गोष्टींमध्ये मी जास्त भर देईन. आयुष्यातला असा निर्णय तो तुमचा चुकला आणि त्याचा आता रिग्रेट आहे? कुठलाच नाही. अशी कुठलीच गोष्ट नाही की रिग्रेट करू शकतो मी, कारण की जे पण केलंय मला असं वाटतं की बरोबरच केलंय मी आतापर्यंत. IPL आणि रणजी तुम्ही खेळलात, तर त्यावेळेस तुमच्या सहकाऱ्यांचं तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता? बघा, IPL हे फेम आहे आणि रणजी ट्रॉफी हे पॅशन आणि फेम दोन्ही पण आहे. पण कसं माहिती आहे का, रणजी ट्रॉफी खेळलो तेव्हा मुंबईवाल्यांना सगळ्यांना बरं वाटलं होतं, कारण की IPL बघा, IPL सगळं खेळलं तर क्रिकेट जास्त बघत नाही, ते बोलते पैसा बघतात, कारण की IPL खेळला म्हणजे यांच्याकडे पैसा आला. तर मला असं वाटत नाही, माझे मित्र सगळे त्या गोष्टीत जास्त हे नव्हते, पण IPL मुळे मला जास्त ओळख पटली सगळ्यांकडनं. आजकालचे संघ म्हणजे वेळ त्यांना दिली असती 10ची आणि ते बरोबर 10ला येतात. प्रत्येक ठिकाणी मैदानं वेगवेगळी असतात. काय काय ठिकाणी डिक्लेरेशन झोन, तुम्ही मुंबईत खेळलात आहात, मागे डिक्लेअर असते, कधी कधी स्क्वेअर ऑफ द विकेट डिक्लेरेशन असते. तर मग संघाने 1 तास अगोदर जायला पाहिजे का? मैदान कसं आहे, खेळपट्टी कशी आहे, या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी. बघा, आता आजकाल सगळे संघ प्रोफेशनल असतात, ॲडॅप्शन आलं पाहिजे ते, कारण की एवढे प्रोफेशनल आहेत त्यांना. तर मला असं वाटत नाही जाऊन बघायला, कारण की जिकडे गेले ग्राउंडवर ना, तेव्हा कळून येतं की काय डिक्लेरेशन आहे, काय ते ॲडॅप्ट करता आलं पाहिजे. घरच्यांचं समर्थन आणि सपोर्ट, कारण जितकी मेहनत तुम्ही घेतलेली आहे तितकंच त्रास म्हणा किंवा तितकाच विचार नेहमीच तुमच्या करिअरचा तुमच्या घरच्यांच्या मनात सुद्धा असेल, तर घरच्यांचा सपोर्ट या कारकिर्दीत कसा राहिला? साहजिकच आहे, कारण की जी जर्नी बोलतात प्रवीण तांबेची नाहीच आहे ती जर्नी. ती जर्नी स्टार्ट होते माझ्या फॅमिलीपासून, कारण की त्यांनी जर माझा पाठिंबा नसता दिला तर मी बहुतेक क्रिकेट खेळलो नसतो. तर म्हणून मी पहिला माझ्या आई-वडिलांचा, कारण की मी जेव्हा छोटापणापासूनच क्रिकेट चालू केलं होतं, तेव्हा मला प्रोत्साहन वडिलांनी भरपूर दिला, की खेळायचं. आईनी पण मला दोन्ही बॅलन्स करायला शिकवलं, की शिक्षण मी तेवढं महत्त्वाचं आहे. म्हणून फॅमिलीचा मोठा वाटा होता साहजिकच. आणि मी लेट खेळलो सर्वांना माहीत आहे, तर ते लग्नानंतर पण मी खेळत होतो. तर साहजिकच आहे, माझ्या आई-वडिलांचा, भाऊ-बहिणीचा तर साथ होतीच. त्याच्यानंतर माझ्या वाईफनी पण मला भरपूर साथ दिली. मला असं वाटतं तिचा मोठा हात असेल का, कारण की जर तिने मला तिकडे थांबवलं असतं ना, तर मे बी मी डेब्यू पण नसता केला. तर साहजिकच आहे, मी तर मेहनत करत होतो, कारण की ते माझं पॅशन होतं. पण नॉट नेसेसरी की माझं जे पॅशन आहे ते माझ्या फॅमिलीचं पण पाहिजे, कारण की शेवटी फॅमिली आहे, त्यांना वेळ द्यायला पाहिजे. पण माझ्या जर्नीमुळे ह्या जर जणांनी मला सपोर्ट नसता केला तर माझी जर्नी पूर्ण नसती झाली. फॅमिली व्यतिरिक्त थँक्यू आणि सॉरी कोणाला? हे बघा, थँक्यू तर मी सर्वांनाच बोलेन, कारण की मी जे पण सामने खेळलो, मेन म्हणजे मला थँक्यू बोलायचं असेल माझ्या ओरिएंटशिपचे ओनर्सला, म्हणजे जमील जलाली, मेहंदी जलाली, हे दोघं भाऊ आहेत. त्यांनी आमचं क्रिकेट वेगळ्या स्तरावर घेऊन गेले. तर मी त्यांना थँक्यू बोलायला मला आवडेल, कारण की त्यांच्यामुळे आम्ही क्रिकेट चांगलं पाहिलं. प्लस मोहन सावलकर होते, आमचे ट्रेनर होते त्यावेळेस. मग त्यावेळेस कोणी विचार पण नसता केला ट्रेनिंगचा, तर त्यांच्यामुळे आमची फिटनेस चांगला राहिला होता. त्या तिघांना मी थँक्यू बोलू शकतो, साहजिकच आहे माझ्या फॅमिलीला पण. आणि सॉरी बोलू शकतो ज्यांना की माझ्यामुळे त्यांना चान्स नाही भेटली, ऑपॉर्च्युनिटी नसेल भेटली, त्यांना मी खरंच मनापासून सॉरी बोलायला लागतोय, कारण की ज्या वयामध्ये मी खेळलो त्यांच्यामुळे, म्हणजे त्यांना माझ्या त्या वयामध्ये त्यांना खेळायला नाही भेटलं, म्हणून मी त्यांना सॉरी बोलायला वाटतंय मला, कारण की 41 आहे, ह्याला खेळवलं आणि मी नाही खेळलो. म्हणून त्यांच्या मनात कोणाच्या पण शंका असेल ती, तर त्यांना मी खरंच मनापासून सॉरी बोलायला हवं. वुमन्स प्रीमियर लीग, गुजरात जायंट्स या संघाचे बॉलिंग कोच आहात, तर आता कुठे पाहतायत वुमन प्रीमियर लीगला अजून जास्त वाढेल? साहजिकच आहे वाढेल, कारण की जे टॅलेंट बघितलं मी गेल्या वर्षी, कारण की मी आता गेले 6 वर्ष, म्हणजे 6 वर्ष मी मॅन्समध्ये करत होतो. म्हणजे KKRला 3 वर्ष केली, लखनौ सुपर जायंट्सला 2 वर्ष केली मी, आणि लास्ट इयर मी जॉईन केलं गुजरात जायंट्सला वुमन्स प्रीमियर लीगमध्ये. तर ते टॅलेंट त्या मुलींचं बघून मी खूप हैराण झालो, कारण की मला वाटलं नव्हतं एवढे टॅलेंट पण मुली असतील. जे त्यांचे बॉलिंग, जे मेहनतची पद्धत आहे, मी फक्त मॅन्समध्ये बघितलेली, पण मुली पण ज्या पद्धतीने सराव करतात, ट्रेनिंग करतात, म्हणजे मला असं वाटतं हा क्रिकेट आता खाली जाणार नाही मुलींचा, पण वरती पुढेच जाणार आहे. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट ही YouTube वाहिनी आपण आता प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहोत, ज्या वाहिनीवर सर्व लाईव्ह मॅचेसचा आनंद प्रेक्षक घेऊ शकतील. तर ॲज अ लेजेंडरी क्रिकेटर AK स्पोर्ट्स या YouTube वाहिनीकडून तुमची अपेक्षा काय? त्यांनी काय डिलिव्हर केलं पाहिजे? मला असं वाटतं तुम्ही आता मला इथे बोलवलं तेच, म्हणजे आता मी तुम्हाला तेच बोललो, एक कोच म्हणून मला माझ्या सगळ्या भावना पोचवायच्या असतात. तर तुम्ही ह्या YouTubeच्या माध्यमातून ते तुम्ही सगळ्यांकडे पोहोचवत आहेत, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे.
खरीच मोठी गोष्ट आहे. आणि असेच तुम्ही, मला असं वाटतं की ज्यांना ह्या स्पर्धेबद्दल माहिती आहे, या स्पोर्ट्सबद्दल माहिती आहे, त्यांना इथे आणून तुम्ही इंटरव्ह्यू घेता आणि जी माहिती देतात त्यांच्याबद्दल, मला वाटतं ही सगळ्यांना प्रेरणा देऊन जाईल. जे पण क्रिकेटर्स आहेत, जे पण ही वाहिनी बघतायत, त्यांना नक्कीच प्रेरणा देऊन जाईल. कारण की त्यांना वाटत होतं फक्त क्रिकेट खेळता येतं, पण त्याच्या मागची काय असते स्टोरी, ती तुम्ही सगळ्या प्रेक्षकांसमोर आणताय. आणि मला असं वाटतं असंच तुम्ही करत राहावा, ही वाहिनी नक्कीच तुमची पुढे जाईल. विविध मुलाखती तुम्ही दिलेल्या आहात, पण या मुलाखतीचं वेगळेपण काय तुम्ही टेनिस आणि त्याचा बॅलन्स राखलात, तर कसं वाटलं व्यक्त होऊन? बघा, क्रिकेटबद्दल जेव्हा बोलायचं असेल ना, तेव्हा मी कधी कंपेअर करत नाही टेनिस आणि लेदर. कारण की मला असं वाटत नाहीये की टेनिस क्रिकेटर वेगळे आहेत आणि लेदर. क्रिकेट हे एकच असतं. ते कसं तुम्ही हँडल करता ते तुमच्यावर असतं. तर मला भरपूर बरं वाटलं बोलताना पण. कारण की कुठे असं वाटलं नाहीये की आपण काय वेगळं-वेगळं बोलतोय म्हणून. कारण की जर्नी तर सेमच होती माझी. टेनिसपासून लेदरला गेली. तर मला खूप मजा आली या इंटरव्ह्यूला. आपलं विशेष आभार मी व्यक्त करतो की आपलं व्यस्त वेळापत्रक आहे. आपण उद्या बाहेरच्या राज्यात जाणार आहात, पण आजचा दिवस म्हणजे राखून ठेवला त्याबद्दल तुमचा आभार. भविष्यातली प्रत्येक स्वप्न तुमची पूर्ण व्हावी, तुमच्या वतीनं खेळाडू घडावीत अशी इच्छा बाळगून आपण इकडेच थांबतोय. आपण प्रवीण तांबे सरांना ऐकलं, त्यांच्या जीवनपटावर चर्चा केली आणि खूप चांगली प्रेरणा त्यांनी या मुलाखतीतून दिलेली आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.